अधिक मासमध्ये अधिक मास आला आहे बाळा. हा महिना फक्त दिवसांचा नाही, तर आत्म्याला शुद्ध करण्याचा काळ आहे. या महिन्यात कोणाचं मन दुखवू नको, खोट बोलू नको आणि अहंकार जवळही येऊ देऊ नको. सकाळी उठून देवाचं नाव घे, गरिबांना अन्न दे आणि शक्य असेल तेवढं दान कर. श्री स्वामी समर्थ हा जप मनापासून कर, कारण या महिन्यात केलेली भक्ती अनेक पटींनी फळ देते. लक्षात ठेव बाळा, अधिक मासात केलेले चांगलं कर्म तुझं नशीब बदलण्याची ताकद ठेवतं. फक्त श्रद्धा ठेव, बाकी सर्व मी सांभाळेन. बाळा, अधिक मास हा साधा महिना नाही. हा महिना म्हणजे आत्म्याला देवाजवळ नेणारा पवित्र काळ आहे. संपूर्ण वर्षभर माणूस संसारात धावपळीत, चिंता आणि दुःखात अडकलेला असतो. पण अधिक मास येतो तो मन शांत करण्यासाठी, पाप कमी करण्यासाठी आणि भक्तीची शक्ती वाढवण्यासाठी. या महिन्यात मी फक्त एक सांगतो बाळा, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर. कोणावर राग असेल तर माफ कर, मनात द्वेष असेल तर सोडून दे, कारण स्वच्छ मनातच देवाचा वास असतो. सकाळी लवकर उठ, घर स्वच्छ ठेव आणि देवासमोर शांत बसून फक्त 2 मिनिटं मनापासून प्रार्थना कर. मोठमोठे उपाय करण्यापेक्षा मनातून घेतलेलं माझं नाव जास्त शक्तिशाली असतं. श्री स्वामी समर्थ हा जप रोज कर, कारण या नावात अशी ताकद आहे जी तुटलेल्या माणसालाही पुन्हा उभं करू शकते. अधिक मासात शक्य असेल तेवढं दान कर बाळा. गरिबाला अन्न दे, तहानेल्याला पाणी दे आणि दुःखी माणसाला आधार दे. लक्षात ठेव, दान पैशानेच होत नाही, चांगल्या शब्दांनीही होतं. या महिन्यात वाईट सवयींपासून दूर राहा. खोटं बोलणं, अपमान करणं आणि दुसऱ्याचं वाईट विचारणं टाळ, कारण अधिक मासात केलेलं प्रत्येक कर्म अनेक पटींनी परत येत असतं. काही लोक विचारतात, स्वामी, आमच्या जीवनात इतकं दुःख का? बाळा, कधी कधी देव परीक्षा घेतो, कारण मोठं सुख देण्यापूर्वी माणूस किती मजबूत आहे हे पाहिलं जातं. म्हणून संकटांना घाबरू नको. हा काळही निघून जाईल. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव. मी तुझ्या पाठीशी आहे. या अधिक मासात रोज थोडा वेळ भक्ती, प्रार्थना आणि चांगल्या विचारांसाठी दे.